मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाच्या तरी सांगण्यावरून गोंधळ घालू नका, जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. मला उपोषणाचा त्रास होतोय, मला माझ्या जातीला मोठं करायचंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य. फडणवीस असोत किंवा पवार, ओबीसीमध्ये अन्य जाती टाकू शकत नाही, तर ओबीसींच्या वाट्याला कुणीही वाटेकरू करू नका, तर मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार, कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळ आहे, सुप्रिया सुळेंना जाऊन विचारा, देवेंद्र फडणवीसांची टीका. महिला आंदोलकांकडून महिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप, महिलांची मानमर्यादा राखणं शिकावं लागतं, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा. जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिकेवर मंगळवारी पुन्हा सुनावणी, आदेशाचं पालन झालं की नाही ते उद्या सांगा, कोर्टाचा सरकारला सूचना. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा, मुंबईत आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका, कोर्टाचे आदेश. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या, जरांगेंच्या वकिलाच्या मागणीवर कोर्टानं फटकारलं. मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा, उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू करा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको, 5000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठेही थांबू नये, हायकोर्टाचे आदेश. आंदोलकांची चिखलात बसण्याची तयारी आहे का, आझाद मैदानात तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार कशाला हवा, मुंबई हायकोर्टाचा आंदोलकांवर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचारविनिमय, मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येते असल्यानं पेच, मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा सक्त विरोध, ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका. मराठा आंदोलकांना वेळेवर औषधोपचार पुरवा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथं मनापासून खरं बोलण्यास मनाई आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. चीनमध्ये SCOच्या बैठकीमध्ये जगभरातील प्रमुख राष्ट्रांचे नेते एकत्र एकाच मंचावर, मोदी, शी जिनपिंग आणि पुतिन यांची भेट, दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा.